श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ही घटना खरी आहे, कथानक नाहीये. ही माहिती परलोक विद्याश्री नख क्षीरसागर नाशिक यांच्या पुस्तकात आहे. तेजस पाटील या दादांना आलेला भयानक अनुभव मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते. तेजस दादा सांगतात, 3-4 वर्षापूर्वीची ही खरी घटना आहे. जून जुलैचा काळ होता. मी, केदार, प्रसाद आणि सुशांत आम्ही चौघे पुण्याहून विदर्भातील माहूरकडे निघालो होतो. त्या प्रवासात घडलेला हा भयानक अनुभव आजही विसरणं अशक्य आहे. आम्ही आमची अल्टो कार घेऊन दुपारनंतर प्रवास सुरू केला आणि संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहोचलो. कारंजा हे दत्त संप्रदायातील एक महत्त्वाचं स्थान असल्याने तिथे साधारण तासभर थांबायचं आणि मग 150 किलोमीटरवर असलेल्या माहूरकडे निघायचं असं ठरवलं होतं. पण पावसाचा जोर वाढल्यामुळं कारंजात पोचायला रात्रीचे 8:30 वाजले. तिथे दर्शन जेवण वगैरे करून झालं तोवर 10 वाजले होते. पाऊस सुरूच होता. त्यात गाडीला बॅटरीचा थोडा प्रॉब्लेमही जाणवत होता. त्यामुळं पुढे जायचं की नाही हा प्रश्न उभा राहिला. बराच विचार विनिमय झाला, जावं का थांबावं का, पण शेवटी 10:30 वाजता पुढे जायचं ठरवलं. त्याआधी मंदिराजवळ गाडी लावली होती. तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभे असलेले एक गुरुजी आम्हाला दिसले. त्यांनी शेगावला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली. आम्ही त्यांना गाडीत घेतलं आणि बस स्थानकात सोडलं. थोडं पुढे निघालो आणि प्रसादला सीटवर एक बॅग दिसली. लक्षात आलं की ती बहुतेक त्या गुरुजींचीच राहिली असावी. आम्ही लगेच परत बस स्थानकात गेलो, पण तोपर्यंत त्यांना गाडी मिळालीच दिसत होती. कदाचित बॅगेत नंबर असेल तर फोन करून कळू असं म्हणून केदारने ती बॅग त्याच्या सॅकमध्ये ठेवली. यानंतर आमच्या चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला. वेळ होती रात्री 11. पाऊस कोसळत होता. कारंजा मागे सोडल्यावर 10 किलोमीटरपासूनच जंगलाची सुरुवात झाली. मीच ड्रायव्हिंग करत होतो. पाऊस, दाट काळोख, अनोखी वाटा आणि बेसूर शांतता. त्यात रस्त्यावर एकही गाडी नाही. मनात विचार आला, अशातच जर गाडी बंद पडली तर झाले आपले काम तमाम. पण मागे वळायचा प्रश्नच नव्हता. पुढे जायचं ठरवलंच होतं. भीती मनातून झटकण्यासाठी गाण्यांचा आवाज फुल केला. तासभर आम्ही सरळ रस्त्यावरच होतो. 50-55 किलोमीटरचा प्रवास झाल्यावर एका ठिकाणी 2 रस्ते दिसले. आम्ही क्षणभर थांबलो. कुठे वळायचं असा प्रश्न उभा राहिला. दर्शक फलक मात्र कुठेच दिसत नव्हता. मी थोडा गोंधळलो. एक रस्ता सरळ पुढे जात होता तर दुसरा तिरका वळण घेत होता. आम्ही सरळ रस्ता धरला, पण काही अंतर गेल्यावरती लक्षात आलं पुढे माहूरचा उल्लेखच नाही. कुठलंही गाव दिसेना, ना एकाही गाडीचा मागमूस, ना दिव्याची लखलख. फक्त मुसळधार पाऊस, घनदाट काळोख आणि समोर लांब पसरलेला रस्ता. आम्ही रस्ता चुकलो होतो. पुन्हा फिरून मागे जाणं शक्य नव्हतं. काय करावं हे सुचत नव्हतं. रात्रीचे 1:30 वाजले होते आणि त्या भागात मोबाईलची रेंज नव्हती. पूर्ण रस्त्यावर फक्त आमचीच गाडी आणि फुल व्हॉल्यूममध्ये सुरू असलेली गाणी. जरी सगळ्यांच्या मनात भीती घर करून बसली होती तरी कुणीही ती उघडपणे दाखवत नव्हतं. सुशांत म्हणाला, रस्ता चुकलोय बहुतेक, आता सरळ जाऊ दे, पुढे कुठेतरी फाटा मिळेल. पण त्या बेसूर वातावरणाचा परिणाम हळूहळू भीतीत रूपांतर होत होता. मनात एकच प्रार्थना, गाडी बंद पडू नये. आम्ही ठरवलं एखादं गाव येईपर्यंत हाच रस्ता धरून जायचं. अर्धा ते पाऊण तास असाच गेला. रस्ता संपता संपत नव्हता. ड्रायव्हिंग करून अंग जाम थकून गेलं होतं. पाऊस, थंडी, थकवा आणि भीती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम झाला आणि निसर्गाची हाक आली. त्यामुळं कुठेतरी आडोसा शोधून मोकळं होणं आवश्यक होतं. त्यात शोधात आम्हाला एक सुमसाम ओसाड रस्त्याच्या डाव्या बाजूला दूरवर एक शेत दिसलं. त्या शेतातच एक फार्म हाऊस होतं. बस इथे थांबू, मोकळं होऊ आणि माहूरचा रस्ता पण विचारू असं आम्ही ठरवलं. रस्ता मिळेल आणि अखेर आपण पोचू या उत्साहात मी फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली. गाडीतून छत्र्या काढला आणि आम्ही चौघे उतरलो. केदारने आपली सॅगही सोबत घेतली. मी आणि सुशांत आधी एका बाजूला जाऊन मोकळे झालो आणि घराकडे निघालो. घरासमोर एक छोटा पोर्च होता. अचानक सुशांतचं लक्ष पोर्चच्या कोपऱ्याकडे गेलं. तिथे इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकून शांत झोपलेला एक माणूस पडला होता. आश्चर्य म्हणजे त्याचे कपडे पूर्णपणे कोरडे होते. हे पाहून आम्ही चौघं थोडं थबकलो. तरी सुद्धा रस्ता विचारणं महत्त्वाचं होतं. कदाचित मदत मिळेल या अपेक्षेनं आम्ही एकमेकांचे हात घट्ट धरून पोर्चकडे गेलो. दरवाजा उघडाच होता. आत पाऊल टाकताच आमच्या अंगावर काटा आला. घराच्या आत 7-8 माणसं तशीच डोक्यापासून पायापर्यंत पांघरून शांत झोपलेली होती.
घर पूर्ण उघडं. वारा आणि पावसाचा आवाज आत शिरत होता. मी आणि सुशांतने दरवाजावर टकटक करून भाऊ, दादा अशा हाका मारल्या, पण आतल्या कुणालाही काहीच फरक पडला नाही. आज जाऊन बघावं का असा विचार मनात आला, पण त्यांच्या स्थितीकडे पाहून पाय गोठले. असं वाटत होतं जणू तिथे जिवंत माणसं नाहीत, सगळीकडे एक मृत शांतता पसरलेली. हे सगळं डोक्याच्या पलीकडचं होतं. आम्ही पोर्चमध्ये पाऊल ठेवणार इतक्यात आकाशात एक जबरदस्त गडगडाट झाला आणि वीज चमकून क्षणभर सगळं उजळून निघालं. त्या क्षणी केदार अचानक ओरडला, "तेजा, शुषा, प्रसाद, थांबा." आम्ही थिजून गेलो. "चल गाडी काढ." तो घाईघाईने ओरडतच आम्हाला ओढत गाडीत बसवू लागला. आधीच भेदरलेलो आम्ही त्याच्या या वागण्यामुळे पूर्ण चक्रावलो. याला अचानक काय झालं असा विचार मनात आला, पण काही विचारायच्या आतच गाडी सुरू झाली आणि आश्चर्य म्हणजे ती एकदम सहज पेटली. सुशा ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि आम्ही रस्त्यावर निघालो. केदार गाडीत बसल्यावर 2 मिनिटातच अंग ताळून झोपून गेला. कोणी काही बोलत नव्हतं, फक्त पावसाचा अखंड आवाज, फुल व्हॉल्यूममध्ये वाजणारे म्युझिक आणि समोर पसरलेला काळोख. केदारचं वागणं विचित्र होतं आणि मी, सुशा, प्रसाद सगळेच भलत्याच तंद्रीत होतो. रात्रीचे 3 वाजले होते. पावसाचा जोर अजूनही तसाच होता, पण आता नवा प्रश्न डोकं खाऊ लागला. जणू आम्ही एकाच रस्त्यावर गोल गोल फिरत होतो. तरीही त्या गुड फार्म हाऊसचं चित्र आणि केदारचं अचानक बदललेलं वागणं डोक्यातून जात नव्हतं. आम्ही 2 तास तसेच सरळ सरळ जात होतो. कुठे जातोय, किती अंतर कापलं याचं काही भान नव्हतं. रात्र ओसरत आली होती. आकाश फिक्कट व्हायला लागलं आणि पावसाचा जोरही थांबला. पहाटेच्या सुमारास 5 वाजताच आम्हाला समोर एक चौक दिसला. त्या क्षणी आम्ही तिथे अक्षरशः किंचाळलो, सुटलो बाबा एकदाचे. केदार मात्र अजून झोपेतच होता. चौकात दिशादर्शक फलक उभा होता. एका बाजूला माहूर, दुसरीकडे द्वारद्वा आणि तिसरा रस्ता मनोऱ्याकडे. केदार मात्र अजून झोपेतच होता. चौकात दिशादर्शक फलक उभा होता. एका बाजूला माहूर, दुसरीकडे दारव्हा आणि तिसरा रस्ता मनोऱ्याकडे. कालच्या रात्रभरच्या गडबडीत जड झालेलं डोकं आता हलकं वाटत होतं. एका चहाच्या टपरीवरती गाडी थांबवली. गाडीतून उतरताना अंगावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. केदारला उठवलं आणि चहा मागवला. गरमागरम चहाचा घोट घेत घेत आमच्या गप्पा पुन्हा त्या फार्म हाऊसकडे आणि त्या भुताटकी वाटणाऱ्या रस्त्याकडे वळाल्या. माझी आणि सुशांतची ड्रायव्हिंगमुळे अंगाची वाट लागली होती. केदारचं डोकं ठणकत होतं. "पण तुला काय झालं होतं रे अचानक केदार?" मी विचारलं. "का ओरडलास तिथे? काय विचित्र वागत होतास?" केदार शांतपणे म्हणाला, "तेजा, आई शपथ, मला कळतच नव्हतं रे काय होतंय. अचानक मी काय बोलतोय, काय करतोय सगळं जणू माझ्या हातात नव्हतं, आपोआप होत होतं." त्याचा स्वर आणि डोळ्यातील बेचैनी बघून तो खोटं बोलत नसावा असं जाणवलं. त्याचं वागणं आणि आमचं ऐकणं दोन्ही काहीतरी अजब होतं. आम्ही जरा गोंधळलेलोच होतो. तो न संपणारा रस्ता, ते जुनं घर, ती विचित्र माणसं, या आमच्या गप्पा सुरू होत्या. तितक्यात आमच्या चर्चेकडे कान देत असलेला चहावाला आश्चर्यचकित चेहऱ्याने म्हणाला, "तुम्ही शेताच्या रस्त्यावरून आलात का?" सुचानने विचारलं. "हो का?" तो थोडा थांबून आणि गंभीरपणे म्हणाला, "तरीच वाचलात कसे?" मी थोडा चकित होऊन विचारलं, "काय बोलताय तुम्ही?" चहावाला शांतपणे पण गंभीर आवाजात म्हणाला, "भाऊ, ते माणसं वाचत नसतात. तो रस्ता भुलभुलई आहे. अमावस्येच्या रात्री तो माणसांना गिळतो. काल अमावस्या असूनही तुम्ही वाचलात. पोरांनो, नशिबवान आहात." त्याच्या या शब्दांनी आम्ही सगळे थिजलो. आपलं रस्ता चुकणं इतकं भयंकर असू शकतं हे आमच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. "वाचलो म्हणजे? 1 मिनिटं नीट सांगा भाऊ, काय आहे तिथे?" सुशांतने थोड्या घाबरलेल्या स्वरात विचारलं. चहावाल्यानं डोकं हलवत फक्त एवढंच म्हटलं, "देवाची कृपा समजा, मारुतीला नारळ फोडा, गुरूंचं दर्शन करा." त्याच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून माझ्या मनात आणखीन प्रश्न निर्माण झाले. त्याचं रूप कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं, पण त्या क्षणी ते बाजूला ठेवलं. ज्याप्रमाणे तो प्रकार घडला होता तेवढं पुरेसं भयंकर होतं. चहावाल्याच्या बोलण्याचा अर्थ डोक्यात नीट बसत नव्हता. माहूरला पोचायची घाई होती, म्हणून आम्ही ठरवलं या प्रकरणाचा छडा नंतर लाव आणि आम्ही पुन्हा रस्त्याला लागलो. तासाभरात आम्ही माहूरला सुखरूप पोचलो. तिथे पुढचे 2 दिवस धमाल, मस्ती, दर्शन आणि फिरण्यात गेले. त्या प्रवासातला भीतीचा अनुभव, रस्ता चुकल्याचा त्रास सगळं हळूहळू विसरायला लागलो. माहूरहून परतायची वेळ आली. सगळे गाडीत बसलो. मी नेहमीप्रमाणे गाडी सुरू करण्याआधी डिझेल, किलोमीटर वगैरे चेक करायला लागलो. ऑडोमीटरवर आकड्यांची एक अशक्य गोष्ट दाखवली. आम्ही सगळे स्तब्ध झालो. कारंजा ते मनोरा 40 किलोमीटर, मनोरा ते आम्ही जिथे रस्ता चुकलो 20 किलोमीटर
आणि तिथून माहूर आणखीन 40 किलोमीटर, म्हणजे साधारण 100-110 किलोमीटरचं अंतर आम्ही पुढे सरकलो होतो. पण त्या रात्री 12:30 ते पहाटे 5 या 5 तासात ज्या रस्त्यावरून आम्ही गोल गोल फिरत राहिलो, तो 1 किलोमीटरही ऑडोमीटरवर दिसत नव्हता ना. गाडीतलं डिझेल कमी झालं होतं. मी म्हणालो, सुशा काहीतरी भारीच गडबड आहे रे. सुशा म्हणाला, हो मलाही कळत नाहीये काय चाललंय. चला चहावाल्याला शोधू आणि त्याला विचारू. चहावाल्याचं बोलणं, त्याचा चेहरा, सगळंच मनात फिरत होतं. भीतीपेक्षा गोंधळ अधिक होता. प्रश्नांचं काहूर माजलं होतं. आम्ही दिवसाढवळ्या पुन्हा त्या रस्त्याने निघालो. त्यावेळी संध्याकाळच्या आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात पोचायचं होतं. पाऊस नव्हता. रस्ता ओळखीचा वाटत होता. थोड्याच वेळात आम्ही त्या चहाच्या टपरीवर पोचलो. पण तिथे कुणीच नव्हतं. हा चहावाला कुठे गेला यार, प्रसादने आवाज दिला. भैया भाऊ. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं एक माणूस हात हलवत आला. आलो आलो, बोला काय देऊ, चहा की कॉफी. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. हा माणूस कोण? दुसरा भाऊ कुठे गेला असं आम्ही त्याला विचारलं. तो हसून म्हणाला, कोण दुसरा भाऊ, मीच असतोय ते चहा आणि किंवा कॉफी द्यायला. आणखीन एक धक्का. परवा भेटलेले मग ते कोण होते? चेहरा जरी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होता तरी आठवण धूसर होती. तो माणूस शेवटी गेला तरी कुठे? इथे आलो तर गोंधळ अधिकच वाढला. आता विचार करून काही होणार नाही म्हणून ठरवलं हे प्रकरण इथंच थांबवायचं. पण मन त्याला तयार होत नव्हतं. काहीतरी भयंकर घडलं होतं हे जाणवत होतं. चौघही शांत. भीती नव्हती पण एक दडपण, जणू काही डोक्यावर सावली फिरते आहे. आम्ही चौकात पोचलो आणि तिथलं दृश्य तर अजूनच चक्रावणारं होतं. परवा सकाळी जिथे आलो होतो तिथे 4 रस्ते होते. आता फक्त इथे 3च आहे. काय प्रकार आहे यार हा. आम्ही सगळे सुन्न, जणू काही डोळ्यांसमोर वास्तवाचं एक पान फाडून काढलं होतं. हे 3च रस्ते आहेत भाऊ, असं एका वडापावयाने सहज सांगितलं. डोकं जड झालं. मन मानायला तयार नव्हतं. मग तो न संपणारा रस्ता, ते घर, हा नेमका काय प्रकार होता? आमचा फक्त भ्रम की अजून काही गूढ? तो चहावाला कोण? प्रकार अविश्वसनीय होता. पण काय घडलं होतं खरंच? वडापाववाल्याने डोळे मोठे करून आमच्याकडे पाहिलं. तुम्हाला तो रस्ता भेटला? अमावस्येला गेला होता त्यावरून? मी म्हणालो, हो, खूप लांबचा फेरा पडला. वडापाववाला म्हणाला, पोरांनो, लांबचा नाही, तो मरणाचा फेरा आहे. जो त्यावर जातो तो परत येत नाही. रस्ता त्याला गिळून टाकतो. पण तुम्ही कसे परत आलात? त्या वयस्कर वडापाववाल्याला आम्ही समोर बसवलं. तो म्हणाला, हा भुलभुलई आहे. चकवा. एकदा जो जातो तो तिथेच गडपतो. अमावस्येला सापळ्यात अडकतो माणूस. घेरी आली होती तुम्हाला, दिसलं का? आम्ही मान हलवली. आम्ही त्याला सगळं सांगितलं. ते घर, ते लोक, केदारचं विचित्र वागणं. तो ऐकत राहिला. मग शांतपणे म्हणाला, तुमची घेरी आली होती. ते घर नाही, काळाचं नरळ होतं. आणि ती माणसं, ती मळी होती. तुम्ही तसेच पडला असता तर संपलेच होता. आमच्या अंगावर शहारे आली. तो पुढे म्हणाला, अमावस्येच्या रात्री तो रस्ता उघडतो. ज्याची घेरी असेल तो त्या वाटेला जातो आणि फसतो. ज्याने रात्र काढली तो वाचतो. पण जो घरात गेला तो मेला. तुम्ही फार लकी, देवाची कृपा म्हणून सुटला. लय किस्से ऐकले त्या वाटेचे. सगळं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. विश्वास बसत नव्हता, पण नाकारता येत नव्हतं. आता कसे फसलो यापेक्षा कसे वाचलो हा प्रश्न महत्वाचा वाटू लागला. तो माणूस जे सांगत होता ते खरं की खोटं देव जाणे. पण एक गोष्ट मात्र नक्की, आम्ही त्या रात्री काहीतरी विलक्षण, असमजण्यासारखं अनुभवून आलो होतो. तो उंबरठा ओलांडला असता तर त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर कदाचित आज आपण इथे नसतो. वाचलो फक्त आणि फक्त केदारने वेळीच रोखलं म्हणून. येस केदार, तूच. मी, सुश आणि प्रशांत तिघही त्याच्याकडे कृतज्ञतेनं पाहत होतो. पण केदार थोडा गोंधळलेला. आई शपथ, मला काहीच कळत नव्हतं रे. अचानक मी काय बोलतोय, काय करतोय, मी करतच नव्हतं. सगळं आपोआप होत होतं. तेवढ्यात वडापाववाल्याने सांगितलं, भाऊ तुम्ही कारंजातल्या मंदिरात पाठक भटजींना भेटा, ते समजावून सांगतील. आम्ही कारंजात पोचलो. पत्ता विचारून मंदिर गाठलं आणि पाठक गुरुजींना भेटलो. त्यांनी आम्हाला मंदिराच्या पुढच्या एका खोलीत नेलं. शांततेत आम्ही सगळा प्रकार, रात्र, रस्ता, चहावाला, घर सविस्तरपणे सांगितलं. गुरुजी शांतपणे ऐकत राहिले. मग म्हणाले, तुमची घेरी आली होती हे खरं, पण महाराजांच्या कृपेनं वाचलात. दैवी शक्ती होती तुमच्यासोबत. म्हणजे केदारच्या हातून कुठली तरी सत्वप्रवृत्तीची अदृश्य शक्ती आमचं त्या वाईट सापळ्यापासून रक्षण करत होती. पाठक गुरुजींनी फक्त एक हिंट दिली आणि आम्ही परत निघालो. दैवी शक्ती आमच्यासोबत. मनात प्रश्नांची गर्दी झाली. आम्ही चौघ मित्र सोबत होतो. एक एक गोष्ट पडताळून पाहत होतो. रस्ता चुकणं, निर्जीव शांत रस्ता, ते घर, पण आत न भिजलेला माणूस,
प्रेतासारखी झोपलेली माणसं, केदारचं विचित्र वागणं. तेव्हा सुशाला अचानक सुगावा लागला. सॅक, केदारच्या पाठीवरची सॅक. केदार, तुझी बॅग दे. मी ती उघडली आणि त्याच्या रोजच्या वस्तूंमध्ये एक अतिरिक्त वस्तू सापडली. जणू हरवलेली कडी मिळाली होती. आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहिलं. डोळे पाणावले. आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरत होतो. ते गुरुजी आठवतात? त्या दिवशी आपण त्यांना बस स्टँडवर सोडलं होतं. त्यांची बॅग चुकून राहिली होती आणि ती केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली. प्रशांत म्हणाला, पण गुरुजींचा आणि या सगळ्या प्रकरणाचा काय संबंध? मी म्हणालो, अरे आहे संबंध. तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा? तो चेहरा ओळखीचा म्हणून वाटत होता. ते गुरुजीच. आम्ही जणू अनुभूतीच्या उंबरठ्यावर होतो. मी ती बॅग उघडली. त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथ होता. त्या भयान वाटेवर आम्ही घेतलेले निर्णय, सरळ चालत राहणं, थांबायचं नाही, त्या घरात न जाणं, गाडीत सुरळीत चालणं, हे सगळं त्या ग्रंथाच्या प्रभावामुळेच घडलं होतं. त्या अदृश्य शक्तीने अमावस्येच्या संपेपर्यंत आमचं रक्षण केलं होतं. केदारच्या पाठीवर सॅकमध्ये ग्रंथ. म्हणूनच प्रभाव फक्त केदारवरच. प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं. चौघांच्या डोळ्यात वेगवेगळ्या भावना चमकत होत्या. देवाची कृपा समजा, मारुतीला नारळ फोडा, गुरूंचं दर्शन घ्या, तुम्ही फार नशीबवान आहेत. त्या चहावाल्याचे शब्द आठवले. आम्ही सुखरूप बाहेर पडलो होतो आणि आता कळत होतं, हे कुणीतरी अवतारी असावेत. त्यांचं आमच्या गाडीत बसणं, बॅग विसरणं हे काही योगायोग नव्हतं. भविष्यकाळात येणारे संकट ओळखून त्यांनी आमच्यासाठी तयार केलेलं सुरक्षा कवच होतं आणि त्या काळातही त्यांची नजर आमच्यावरती होती. त्या क्षणी आम्ही चौघही एका खोलीत पाणवलेल्या डोळ्यांनी पूर्ण शांत बसलो होतो. तेजसदादा सांगतात की आता आम्ही दरवर्षी गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करतो, पारायण करतो आणि भक्तिभावे त्यांची सेवा देखील करतो. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच कथा अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.